ठीक आहे. सो आपण पी एम एफमध्ये सुद्धा एक्सपेक्टेड व्हॅल्यू, मीन आणि व्हॅरियन्स फाइंड आउट केलेलं होतं. आता आपल्याला सेम थिंग्स करायच्यात बघा पी डी एफमध्ये. तिथं आपण केलं होतं बघा समेशन घेऊन, इथं आपल्याला करायचं फक्त इंटिग्रेशन घेऊन, एवढंच फक्त डिफरन्स आहे. ठीक आहे. सो सगळ्यांनी काय करा, 7.2 मधला क्वेश्चन नंबर 10 बघा. 7.2 क्वेश्चन नंबर 10 दिसला सगळ्यांना? 7.2 क्वेश्चन नंबर 10. येस, ओके. हां, थँक्यू वैष्णवी. 7.2 क्वेश्चन नंबर 10 काय दिलं आहे तुम्हाला? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू दिला आहे सी अपॉन एक्स. ठीक आहे. फॉर एक्स लाईज बिटवीन 1 to 3 अँड सी इज ग्रेटर दॅन 0. बरोबर. मग तुम्हाला काय काय फाइंड आउट करायचं आहे? टू फाइंड, फर्स्ट फाइंड आउट करायचं सीची व्हॅल्यू, सेकंड ई ऑफ एक्स, अँड थर्ड व्हॅरियन्स ऑफ एक्स. ठीक आहे. या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या. ठीक आहे ना. सगळ्यात अगोदर मला सी फाइंड आउट करायचं आहे. आता हे पी डी एफ आहे. जर पी डी एफ असेल, आय एम रायटिंग हिअर गिवन फंक्शन इज अ पी डी एफ. गिवन फंक्शन इज अ पी डी एफ. जर गिवन फंक्शन जर पी डी एफ असेल बच्चा पार्टी, तर आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन विथ गिवन लिमिट दॅट इज 1 to 3. काय दिलं आहे फंक्शन? सी अपॉन एक्स. एकच मिनटं. आपल्याला फंक्शन दिलेलं आहे सी अपॉन एक्स इंटू डी एक्स. याची व्हॅल्यू काय येईल? 1 येणार आहे. बरोबर. मग इथं सी कॉन्स्टंट आहे, सी मी बाहेर काढला. मग राहिलं कोण इथं? इंटिग्रेशनमध्ये 1 अपॉन एक्स राहिला. लिमिट्स 1 to 3 इंटू डी एक्स इज इक्वल टू 1. मग सांगा रे, 1 अपॉन एक्स इंटिग्रेशन लॉग एक्स सी इंटू, सो हे होईल सी इंटू लॉग एक्स 1 to 3 इज इक्वल टू 1. सो सी इंटू अप्पर लिमिट लॉग 3, लोअर लिमिट लॉग 1 इज इक्वल टू 1. आता आपल्याला माहिती बघा लॉग 1ची व्हॅल्यू किती असते? 0. म्हणजे इथं काय आलं फक्त मग सी इंटू लॉग 3 इज इक्वल टू 1. म्हणजे सीची व्हॅल्यू किती झाली? 1 अपॉन लॉग 3. बरोबर. म्हणजेच आपलं जे फंक्शन होतं बघा आता सी अपॉन एक्स, ते फंक्शन आपलं काय होईल मग? देअरफॉर आय एम रायटिंग हिअर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, ते होतं सी अपॉन एक्स. बरोबर. सीची व्हॅल्यू 1 अपॉन लॉग 3. म्हणजे आपलं फंक्शन झालं ते आता 1 अपॉन लॉग 3 इंटू एक्स. ठीक आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बघा ई ऑफ एक्स. आपण पी एम एफमध्ये ई ऑफ एक्स कसा फाइंड आउट केला होता? समेशन केली होती. आणि तेच आता कंटिन्युअसमध्ये इंटिग्रेशन असणार आहे. ओके. मग इंटिग्रेशन आपण जे समेशन कोणाची केली होती? एक्स इंटू पी ऑफ एक्स. इथं पी ऑफ एक्सच्या ऐवजी कोण असतं? फंक्शन असतं एफ ऑफ एक्स. ओके. लिमिट्स तुम्हाला तेच घ्यायचे. प्रॉब्लेमचे लिमिट्स काय आहेत आपले? 1 to 3 आहे. बरोबर. येस, प्रॉब्लेमचे लिमिट्स आहे आपले 1 to 3. सो मी इथं 1 to 3 लिमिट घेतलं आणि इथं दिलं एक्स इंटू एफ ऑफ एक्स. आणि एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आहे आपली? 1 अपॉन लॉग 3 इंटू एक्स डी एक्स. बरोबर. सो इथं 1 अपॉन लॉग 3 कॉन्स्टंट बाहेर इंटिग्रेशनमध्ये. आता होईल काय बघा, इथलचा एक्स आणि इथलचा एक्स काय झाला? कॅन्सल झाला. सो राहिलं फक्त कोण? राहिलं फक्त डी एक्स. लिमिट्स 1 to 3. बरोबर. सो दिस इज 1 अपॉन लॉग 3. इथं काय होईल? इंटिग्रेशन ऑफ डी एक्स. एक्स लिमिट्स 1 to 3. सो अपर लिमिट 3, लोअर लिमिट 1 अपॉन लॉग 3. सो 3 minus 1 किती रे? 2. दिस इज द आन्सर 2 अपॉन लॉग 3. हे झालं ई ऑफ एक्स. आणि ई ऑफ एक्स म्हणजेच कोण आहे? आपली एक्सपेक्टेड व्हॅल्यू. कळलं सगळ्यांना? ओके. सो ई ऑफ एक्सचा फॉर्म्युला काय वापरला मी इथं? मी डायरेक्ट लिहिलं आहे. सो लक्षात राहू द्या. ई ऑफ एक्सचा जो फॉर्म्युला आहे तो इंटिग्रेशन गिवन लिमिट्स. ठीक आहे. इथं फॉर्म्युला लिहिला मी मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. हे काय असतं? विदिन दॅट लिमिट्स. बरोबर आहे. प्रॉब्लेममध्ये जे लिमिट दिले ते तुम्हाला इथे अप्लाय करायचे आहेत. आणि फॉर्म्युला आहे एक्स इंटू एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. ठीक आहे. एक्सने मल्टिप्लाय करायचं होतं. हे झालं आता ई ऑफ एक्स. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ई ऑफ एक्स स्क्वेअर. ठीक आहे. इथं करतो मी नाव. आता इथं फॉर्म्युला मी डायरेक्ट लिहितो. ठीक आहे. इथं मी साईडला दिला फॉर्म्युला. या फॉर्म्युल्याला मी मार्क करतो विथ मार्कर. दिस इज अ ई ऑफ एक्स इन केस ऑफ पी डी एफ. ठीक आहे. ओके. नाव ई ऑफ एक्स स्क्वेअर. आता ई ऑफ एक्स स्क्वेअर मला कशासाठी लागणार आहे? ई ऑफ एक्स स्क्वेअर लागणार आहे व्हॅरियन्स काढण्यासाठी.
सो याचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी, म्हणजे हे एक्स्ट्रीम लिमिट्स आहेत, एक्स स्क्वेअर इंटू एफ ऑफ एक्स. ओके, तिथं एक्स होतं, आता इथं काय आहे, एक्स स्क्वेअर इंटू एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. बरोबर, मग करा अप्लाय आता. सो इज इक्वल टू काय होईल बघा, इंटिग्रेशन आपली लिमिट्स किती आहेत, 1 2 3, एक्स स्क्वेअर ॲज इट इज, आणि एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आहे, 1 अपॉन लॉग 3 इंटू एक्स इंटू डी एक्स. बरोबर, 1 अपॉन लॉग 3 बाहेर. आता इथं काय होईल रे, इथलचा 1x, इथलचा 1x कॅन्सल होईल, म्हणजे राहिलं कोण इंटिग्रेशनमध्ये, इंटिग्रेशनमध्ये राहिला फक्त एक्स डी एक्स, लिमिट्स 1 2 3. बरोबर, सो 1 अपॉन लॉग 3, एक्सचं इंटिग्रेशन काय आलं, एक्स स्क्वेअर अपॉन 2, लिमिट्स 1 2 3. बरोबर, म्हणजे काय होईल बघा, 1 अपॉन लॉग 3, मी 2ला आतमध्येच ठेवतो, एक्स म्हणजे अगोदर अप्पर लिमिट 3, 3चा स्क्वेअर किती 9, मायनस आता लोअर लिमिट 1 आहे, 1चा स्क्वेअर किती 1, डिवायडेड बाय किती खाली 2. बरोबर, म्हणजे 1 अपॉन लॉग 3, 9 मायनस 1 किती 8, 8 अपॉन 2 किती झालं रे हे, 4 अपॉन लॉग 3. ही व्हॅल्यू झाली तुमची ई ऑफ एक्स स्क्वेअरची. बरोबर आहे. ओके, पेज एंड झालं इथं. ई ऑफ एक्स स्क्वेअर याची व्हॅल्यू किती आली, 4 अपॉन लॉग 3. समजलं हे इथपर्यंत एव्हरीवन. आता आपल्याला फायनली फाइंड आउट करायचं आहे व्हॅरियन्स. ओके, मी पुढच्या पेजवरती येतो. आपला व्हॅरियन्सचा फॉर्म्युला काय आहे, सो वी हॅव व्हॅरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. मग ई ऑफ एक्स स्क्वेअर किती आला आता, 4 अपॉन लॉग 3 आला आहे, मायनस, आणि ई ऑफ एक्स किती होता, लेट मी चेक, ई ऑफ एक्स होता 2 अपॉन लॉग 3, त्याचा घ्यावा लागेल आपल्याला स्क्वेअर, 2 अपॉन लॉग 3 याचा स्क्वेअर. कळलं सगळ्यांना. सो हे झालं बघा, 4 अपॉन लॉग 3 मायनस 2चा स्क्वेअर, 4 अपॉन लॉग 3 याचा होईल स्क्वेअर. मी डिनॉमिनेटर दोघांचा सेम करतो, म्हणजेच लॉग 3चा स्क्वेअर. मग इथं किती होईल रे, इथं तुम्हाला 4ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, लॉग 3ने, आणि हा -4. सो फायनली फक्त काय करा आता, त्या 4ला कॉमन घ्या, म्हणजे ब्रॅकेटमध्ये राहील लॉग 3 मायनस 1 अपॉन लॉग 3चा स्क्वेअर. दिस इज द फायनल आन्सर, अँड दिस इज ऑल अबाउट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन चॅप्टर. आणि त्याच्यातलं आपण हे बघितलं PDF. हा शेवटचा प्रॉब्लेम राहिला होता आपला. ठीक आहे, याला स्किप करून चाललं नसतं ना, कारण इम्पॉर्टंट आहे, कारण व्हॅरियन्स आणि मीनचा क्वेश्चन तुम्हाला याच्यावरती पण येऊ शकतो, PDF वरती सुद्धा. सगळ्यांना समजलं आहे एव्हरीवन. ओके ओके, सो आणि याच पद्धतीने आपलं इंटिग्रेशन पण संपलं आहे बघा. आता इंटिग्रेशन आपलं परत कुठंच नाही येणार. 2 चॅप्टर राहिले ना आपले आता, एक राहिला आहे बायनॉमियल, दुसरं राहिला LPP. कॅल्क्युलस आता ऑफिशियली आपलं कॅल्क्युलस संपलं होतं, बट आता प्रोबॅबिलिटीमध्ये आपण इथं कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलमध्ये इंटिग्रेशन लागत होतं. सो आपण ते इंटिग्रेशन इथं चेक बघितलं आहे. ठीक आहे. ओके, सो मग मी इथं